जे डोळे बंद, मन शांत, चित्त प्रसन्न, शक्य असेल तर शरीर स्थिर, श्वास उश्वास समगती, खूप विशेष अट्टाहास, खूप कष्ट, खूप प्रयत्न नाही, सहज स्थिती, सहज अवस्था. भगवद्गीतेची यात्रा सुरू आहे. सुरुवातीला जे लक्षात आलं की धर्मनिष्ठ जीवन, अपेक्षा रहित जीवन, याकडे लक्षात. आता समाप्तीकडे यात्रा. 17वा अध्याय संपला. श्रद्धा त्रय विभाग योग. तिथे धर्मनिष्ठ जीवनातून सुरुवात झालेली सहज स्थित जीवन होणार. आठवण ठेवून, वाचून, समजून, लक्षात ठेवून धर्म काय अधर्म काय नाही, सहज धर्म होऊन जाईल. भगवद्गीतेच्या प्रसादाने धर्मनिष्ठेचं रूपांतर सहज स्थितीत. अपेक्षा रहित जीवन संकल्प रहित मध्ये परिवर्तित होईल. अपेक्षा तर कर्मानंतर असते, पण कर्माचे प्रारंभी संकल्पच नाही राहिले की मला हे हवं, मला हे मिळेल अशी आशा. अपेक्षा सुरुवातीलाच नाही तर कार्य संपल्यानंतर, समाप्तीनंतर काय फळाची अपेक्षा, संकल्प रहित. धर्मनिष्ठचे परिवर्तन सहज स्थितीमध्ये, अपेक्षा रहितचं जीवन समर्पित, परिवर्तित, संकल्प रहित मध्ये. आणि शरणागत. सुरुवात केली मी गीतेची तेव्हा हे कळलं की अरे मला मी याचे शरण आहे, याच्या शरण यावं लागेल. त्याचं परिवर्तन झालं प्रेमी. आता ते मी याच्या प्रेमात पडले. शरण काय? हा माझा प्रेमास्पद आहे विठू, हा कृष्ण, हा रंग अवधूत, हा विष्णू, कृष्ण, ऋषिकेशा, हा श्रीराम. धर्मनिष्ठ, अपेक्षा रहित, शरणागत जीवनाची सुरुवात पहिल्या अध्यायात. आता मी उंबरठ्यावर आली आहे. 18वा अध्याय, जिथे सहज स्थित, संकल्प रहित आणि ईश्वर प्रेमी जीवनाची सुरुवात होणार. मंगल घडी, सुमंगल दिन, शुभ लाभ झाला. इथे प्रखर बुद्धीने लक्षात आलं देशे काले च पात्रे च. हे या तीन जाळ्या लावणं अनिवार्य आहे. काहीही बोलताना, काहीही देताना, घेताना, खाताना, करताना, बघताना. देशे काले च पात्रे च. Is this the right time and place for it? Is this the right person? हे माझं कर्तव्य आहे विचार करणं. Will this help? Is this
uplifting. कसं सौभाग्य. मजल दर मजल करत मी 18व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलो. देवा उत्कंठा जागृत झाली. ओ हो, मोक्ष संन्यास युगात मला आता कुठला प्रसाद मिळणार? मोक्ष म्हणजे मुक्ती होणार, संन्यास म्हणजे हे सगळं सुटून जाणार, योग म्हणजे मिलन होणार. खूप वाट बघत होती रे कृष्णा. किती फिरलो रे देवा, जन्मोजन्म. आता या झंझटीतून संन्यास मिळणार, सुट्टी होणार, शेवटी जाऊन फायनली मुक्ती होणार, मोक्ष. हे सुटलं, त्यातून मुक्ती मिळाली की तुझ्यासोबत मिलन, ईश्वर मिलन, ईश्वर प्राप्ती स्वतः सिद्ध होणार. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी, नाथ माझा सखा पांडुरंग. वाळवंटी जाऊ आम्ही, वाळवंटी जाऊ, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाव. विठ्ठलाचे नाम घेता भक्त होती दंग. नाथाद्वारी नाथ माझा सखा पांडुरंग. मिळणार आता पांडुरंग. आली कुठून शिकानी टाळ, मृदंगाची धून आली कुठून शिकानी टाळ. मृदंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल. उठे रोम रोमातून आली कुठून शिकानी टाळ. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, मन झाले ओले चिंब, जैसे भिजले अभंगा. बरे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे द्वारी. आहारी वाचून आलो येथवरी, उरले हरी तुम्हा समर्पण. दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्य नाश. सत्व जोडी आता शेवटी गोड घास. आता जळो देह सुख दंभ मान, न करी याचे साधना. तुका करी सावधान, आलो तुझ्या शरणी नारायण. तुका म्हणे नारायण, नारायण हरी, नारायण हरी, नारायण हरी, नारायण हरी. बरं झालं बाबा, वाचलो इथपर्यंत, मेलो नाही. हे शब्द कानी आले, तुझं नाव जिभेवर आला, तुझं चिंतन मनात समरलं. आता ओरले ते हरी तुम्हा समर्पण. थँक यू माय लॉर्ड. धन्यवाद देवा. दिला अवकाश, थोडा अजून वेळ दिला आहे.
आता स्वतःच्या मनाला सांगतात, न करी सत्वनाश. स्वप्नी झाली ओढाओढी, नासली जागृतीची घडी. आता जळो देह सुखदम. हेच ओढाओढीमध्ये, स्पर्धेमध्ये मान अपमान, दंभ दर्प या स्वप्नामध्येच रमलो. आयुष्य नाश पावला. आता नाही हे साधन करणार. तर तुला शरण आलो देवा. जय श्री कृष्ण, जय श्री राम, जय हरि विठ्ठल, जय जय विठ्ठल.